तुम्ही पुंडरीकाब्ज सर्वसाक्षी दानतातु हे जगत्पालका जगन्नायका ब्रह्मंडावरी यादव कोण टिळका आता भक्ती सारी दीपिका ग्रंथार्थ वृत्ती मिळवावी मागील अध्यायी सिद्धा साधनं श्रीमचिन्नाथाली घडवनं उपरांदिक भस्मदानं सरस्वती केले परी दैवदातिनी टाकिले गोमहितम परिफाठा ठकल्या अद्वैवंतन अतिहीन प्रारब्धे घर कुसतला बहला तो निर्दैवपणे कधी लोटीला की पुढे माणूस येता येला अंध भयवडी ही अवचटला चिंतामणी तो आवडी गोवी गोफणी ती खडा म्हणून देतो झोकोणी कृषी शेती टाकील जाई की अवचटला जाता पियुषफलन विष म्हणून करी विठन ती बी विप्रदाया द्वै पाटण आडली से सर्वस्वी सहज कानने भिडता जामणे वैसी कल्पतरू खालता परिदैव इच्छे भूत खायला आता तन्याय नाडली ती कामधेनु आली ती बाहेर वळेची दौडीली तन्याय परी झाली नाडली शे सर्वस्वे किंवा बाण घाळीता खेळी निळी निधानला घडा हस्तगमने तोराळ म्हणून सांडीला जळी महाडोही निर्दयी मच्छिंद्रनाथ आणि त्या सरस्वती ब्राह्मण महर्षीला भस्म दिला परंतु तिने तो भस्म क्रीडामध्ये टाकून दिला त्यामुळे लाभ जवळ आला परंतु लाभ प्रारब्ध नसल्यामुळे काय होतं त्याच्यातलंही अनेक काही उदाहरणं दिलेले आहे की सहज आतुडे हाती परिसन खापर म्हणून टाकी तसे त्यास की घराला राजहंस वायास म्हणून दौडीला की हाड देऊ देवोदित पैत्याशी भाजले प्रंभूतम कन्यवी प्रकांते ते घडवून आले महाराजा म्हणून त्या ब्राह्मणाच्या त्या सरस्वती ब्राह्मण महिना आणि सगळा लाभ आला पदरी लाभ पडणार परंतु प्रारब्ध नसले तर काही होतो त्याच्यातले हे बरेच उदाहरणं दिलेली आहे इकडे मच्छिन्नाथ भव समुद्री जगन्नाथन तुझे बाबा जगन्नाथपुरी इकडे कारण पश्चिम बंगाल इकडेच ना करोडे सेतू बंद येता रामेश्वर दर्शनी म्हणून नंतर मला वाटतं ते जगन्नाथपुरी रामेश्वर इकडे आहे ना दक्षिणाचे आहे रामेश्वर दर्शनी तो शेती येऊन करी स्नान अवचडते केला वायुनंदनम क्लेश शरीरा धरा व्यापुणे सान शरीरी वैसलान त्या संधीत निघ वर्षाव करता झाला सहज स्वभाव दरडी उकरून गुहायास्तव करता झाला मारुती वरोणी वर्षाव पर्जन्य करत रे रुईकडे दरडी उकरीत ते पावणी मच्छिन्नाथ स्मया ते पावले आणि मच्छिंद्रनाथ जगन्नाथपुरीहून इकडे केरळ रामेश्वरांकडे आले आणि त्या परिसरामध्ये त्यांची मारुतीची भेट झाली दुरून मारुतीला पाहिलं मारुतीला त्या वेळेस पाऊस पडायला लागला आणि पाऊस पडत असताना आणि मारुती राया एक दरडी उकरीत होता व आपला थोडसा पाऊस लागू नये म्हणून आडोसा काही करीत होता आणि ते मच्छिंद्रनाथाने त्याला मारुतीला पाहिलं पावरा परी हटकोनी बोलतो म्हणे मरकटा तू मूर्ख बहुत आता करसी सदन निश्चित स्वशरीर रक्षावया आणि मच्छिंद्रनाथ त्या मारुतीरायला म्हणाले अरे आता पाऊस यायला ना आता तू घर करशील आता केव्हा तू घर करशील तो शरीर रक्षणा करता कधी व्हायचं तुझं घरी किंवा कधी तू दरडी उकरशील पर्जन्य वर्ष विशाल भार काही करशील घरम जैशी तस्करी लुटली यावर ती पती भरीत असेल की बाईल गेलिया झोपा केला तैसा न्याय घडवणी आला की सुसदना ती पावक लागला खूप भाव ती गे पडधा काळ भासन ममवा चिता होई अमर स्तोत्रासन
की परम पीडिता तृषार्थ खूप खनू म्हणत असे. मला वाटतं ते याच्या टायमाला अमर स्तोत्र वाचतात वाटतं. एखादा माणूस मरणमुख अवस्थेत पडला पण त्या टायमाला अमर स्तोत्र हे वाटते ते वाचतात. खूप खणू म्हणत असे की हृदय पेटला जठरानळं कामधेन ते चिती फळं किंवा मेघ ओसरला विजित साळं हिरावी पेरीतसे. कन्ये पर्जन्य काळ सदन करीत होता वेळ तस्मात ह्या ते उदाहरणं दिलेले. मग तू पाऊस येऊ राहिला आणि तू आता दडी उकळून तू घर करू राहिला आडोसा करू राहिला पाऊस लागू नये म्हणून. आता हा कधी व्हायचं ह्या काही गोष्टी करायच्या तर मग अगोदरच करून ठेवायच्या ना. मग असं मच्छीनाथ त्या मारुतीला म्हणायला लागली. मग आता मारुती चिडतील तू कोण शहाणा मला सांग ना. तन्ने पर्जन्य काळ सदन करती उतावेळ दसरात मूर्ख मरकट वाचाळ निरोवालाशी पुढाराम. ऐशी ऐकोणी वायुनंदन म्हणे चतुर आहे सकोण तिरु म्हणे जाती जती पूर्ण मचिंद्रायशी मद महती. मारुतीने केलं तू कोण आहे मला शहाणा सांगणार पडक्यात. मचिनाथ मी माझं नाव मच्छिंद्र जती म्हणे. एरवी म्हणे तू ते जती कोणे ती लोक म्हणती नाथ म्हणे प्रताप शक्ती आहे म्हणून वत राहतोय. मग तू म्हणे तुला जती कोण कधीपासून म्हणायला लागले. त्यामुळे सांगितलं मला लोक म्हणतात कारण माझ्याजवळ तेवढी सामर्थ्य आहे शक्ती आहे तेवढी प्रताप शक्ती आहे म्हणून मला लोक जती म्हणतात. यावरी बोले बाई स्वतः मी ऐकतो जती हनुमंत तुम्ही नूतन जती महित काय की उदेला. आता आजोबरी बोलवलं जती फक्त एक हनुमानच जती आहे आणि तू अचानक बोलवलं जती म्हणून तू म्हणू लागला. तरी आता असो कैसे मी मारुती ज्याचे दारास भावी राहोणे कळेस वरी आहे महाराजा. बाहेर उत्तर दिलं ते कुठं सप्तशृंगी गडावर मार्कंडे पर्वतावर तो म्हणून म्हणला. तरी आता असो कैशी मी मारुतीच्या शेजारास मारुतीच्या शेजारी भावे राहून इकडे सवडले आहे महाराजा. याला आठवण नसल म्हणजे याने आठवण करून दिली वाटतं. तेही कला सहस्राशे माते लागले महापरेशी ते तुझी तुझ्या समयासी तया पासवती त्रास झाली. तरी त्याकड्याचे निवारण करून दावी मत कारण ऐशी नाम सोडून या दाई काम. यावरी बोले मच्छिंद्रनाथन कोणती कळाची दावी माते तिची निवारण श्री गुरुनाथन करीत जाणीचे. जैसा श्रीरामस्ताशेनी पाहि मारुती वृक्षावरोनी नाना पर्वतता किंचरोनी राम शरीरायोन्या. परिरामेन सूर्यदाशेन सज्ज करुणी जापवाहनं सकळ पर्वता कारण निवारण करी दोन. कन्ये श्री गुरुराज सकळ रती पुरवील चूर सकळ ब्रह्मांडाची भुजे नाका धरील दोन. अणतिथी तुझी मरकटा कथा किती असे झाली आता भार. करशील पाषण्डता झोपशील कवळीनी तरी आता का करशी उशील मरकटाचा चमत्कार. ऐशे कदा वाई कुमारं तृणचिती शोभन उड्डाण करून जाय एकांता तिथी धरी भीम रूपता न कळता त्याचे सात पर्वता उचलून या भीती. आणि मारुतीचा आणि मच्छिंद्रनाथाचा त्या जती ह्या शब्दावरून त्यांची वादविवाद सुरू झाले. वादविवाद सुरू झाल्यानंतर लगेच युद्धामध्ये त्यांचं वर्तन परिवर्तन रूपांतर झालं. नभमंडपी ढगा समान पर्वती तशी पंथी गगनंती मच्छिनाथी दृष्टी पावनाची रमणत असे. वाटे मंत्र शक्ती वाटेत कोणतरी पर्वती कडे आणि एक मारुती दुसरा पर्वत घेतील असे. मारुतीराय काय माझा उचलला डोंगर काढला मच्छिनाथाच्या अंगावर फेकायला सुरुवात केली. आणि मच्छिनाथाने मग त्यांच्याकडे ती जी अस्त्र होते आणि ती त्यांनी सोडायला सुरुवात केली.
तो दुसरा म्हणता, तिसरा येतं, चौथा, पाचवा, शतांश होता. मग एकच मंत्रे कर्णवात ठाईची ठाई खेळ दिला. जैसे कंदो बाळा खेळती मध्ये डगरा परते बंदी कन्या झाला पर्वती ठाईच्या ठाई जाती. इकडे वायुन पर्वत परतता दृष्टी पावन पूर्ण शोभला देवी कुशाण महाप्रळय काळे साम. मग महापर्वते विस्तीर्ण उचलून बहुमस्तकी हरपूर्ण. हे कावा तो चिंदणा धाणे निज दृष्टी नेखिला. मग अगदी उदक घेऊन वायू आकर्षण मंत्र म्हणून सबळ जुगारोणी पाणी वायुन सिंचिला. तेरी वरुणे शरीर वातो चलन वर्ण झाले सांगितले. झाले दोन्ही हात मोळी पर्वताईला. मग ते जैशी स्तंभावरी रचिली म्हणती द्वारकापुरी. खांबावर रचिली ना द्वारकापुरी खाऊ मग जशी स्तंभावरी स्तंभ म्हणजे खांब रचिली म्हणती द्वारकापुरी. ते मारुती शिरावरी पर्वताती मिळवते खाली टाकावायला चलेवळ देवी मिळला चलेकड परी चालावया हैवळ काही चाले. ते पाहून या दीन बाळ हृदय कवळीतात अनिल. मग प्रत्यक्ष होणी वधे रसाळ सोडी सोडी वाळात. हे अवश्य म्हणून प्रवाद मग मौळीचा उतरोडी पर्वत ठाईची ठाई ठिंगसे. मग चलन बल वाक शक्ती संगीत झालेली स्थिती. मग समीप येऊन नाथाप्रती धन्य धन्य म्हणत असे. यावरी बोलतात आला मारुती गुजेन झाले बळ सदमजा आणि अति निर्मळ बांधवण या केले. जे तुझ्या बापा बांधिले त्याशी तुझे भय काय आले. त्याच्या चरण तैशी झाली भक्ती शक्ती अघटी. भक्ती आणि शक्ती मनसी सिद्धांची मंत्रस्थिती अघटित असे. बोलता युक्ती तरी माझी भक्ती गुरुची शक्ती ईश्वरी वाचा म्हणता करी. मंत्र म्हणत असताना हा शब्द येत असतो. तू काही अशी मांत्रिक तांत्रिक असत ना अशी प्रवास माझी भक्ती तिथे आले. माझी भक्ती गुरुची शक्ती आणि ईश्वरी वाचा. जे मंत्र आहे ते ईश्वरी वाचनीय. या दोन गोष्टी असतात. इकड्या पाच शक्ती क्रियावंताशी सगळं देवता भोवती दासी. ऐसे ऐकून अंजनी सुतासी प्रमानंद निर्वळा. कोकळांती पक्षिणात मारुत मारुती यांच्या चरणी लागत म्हणे इथून तुमची रुची तुमची असोवा काम. मग प्रसन्न चित्ती समीर मारुती म्हणे बारे कार्यार्थी. आम्ही चुनापली शक्ती सुख संपत्ती जैशी गावाच्या काजा करी महाराज ओछानवरती भोजान. देवी तत्कार्याचा भोजान शक्ती आपली विचवणी. की सागरी देवी अंड्या करता गरुड शक्ती वा झाला हवेची तान देवी महाराजान. कार्याचा शक्ती आपली विचुकी. की विधीच्या संकटात विष्णू मत्स्यावतार घेत त्यांनी कार्यात शक्ती आपली विचुकी. अवश्य ऋषीची शापदृष्टी स्वय विष्णू झाला कष्टी. कन्येसाठी शक्ती आपली विचुकी. की रामाच्या उपयोगाशी कपी गेले सीता शुद्धीशी. कन्ये तुझी शक्ती आपली विचुकी. ऐसे वार रत्न उपोनी वायुमंदन म्हणती वारे तीर्थागमन गती नाम मिरवी काम. त्यांचा वाद झाला मच्छिनाथाचा आणि चांगलं युद्ध झालं मच्छिंद्रनाथाचा आणि मारुतीचं. मग त्यांनी तो समजुता झाला. यावर एक बोले मच्छिनाथ गती नामे होईल विख्यात परी. कल्पना उदिले चित्तात त्या भ्रांती ती मोठी कान. ते रोमणे कल्पना कोणती तुझेली कामना तुझे चितीनाथ म्हणे. तू सर्वज्ञ मरुती आयुष्य भविष्य जाणशी. ऐशी सर्वज्ञ कोणी ती विवाद केला मोका मदप्रती आणि भीती झाली. नागाश्वस्ती तुझी माझी पूर्वीच. नागाश्वस्त मार्कंड पर्वतावर त्यांची वेळ अगोदर झालेलीच होती. की आता ते संदर्भ जोडून दिला ते झाला. ते साबळे तेचे कवित करुणे वरती जला जात ऐसे सोने सकया मंत्रित.
रळी व्यर्थ काकी. मग एवढं माहिती होतं, मग हे भांडण कशा करायचं. यावरी बोले वायू नंदन बा तू करिता शेती स्नान, तेव्हा तू ते ओळखून तुझं पाशी नियावं. तू कवी नारायणाचा अवतार. आता हे भांडण झालं, पण मग आता ती तू मला माहिती होतं तू कोण आहे. त्याला दोघायला एकमेकाला माहित होत. मात्र म्हणाला तू कवी नारायणचा अवतार आहे म्हणून मी तुझ्याजवळ आलो. काही निमित्ताने भांडण पण झालं, वाद झाला. तू कवी नारायणचा अवतार जननी भेदिले मच्छुदरन, हे माहीत परिकल्पनेवर चित्त काही दिले. की नागपत्रे स्वस्ताशी वर पिता दे तुझपाशी परी त्या सद्विद्येची सामर्थ्याशी पावैसी वाटले. यावरी पुढे हे कार्य अनेक पडले तुते आलो ऋतिकेन, तिथे टिकाव धरणे कौतुक म्हणून शोध शोधीराम. तरी बात निगमन से राजाशी करावे मज लक्षण, तेथे नातळे पुरुष प्रवेशन पूर्ण परत्र भुवनी तो पावे. आता श्रीराज्याची कल्पना जी काही लोक म्हणतात हिमाचलाकडे होतं, कोण म्हणते आता या पोथीच्या संदर्भात केरळ रामेश्वरला आले. मग रामेश्वरकडून मच्छिनात निघले असे. मग आंध्रा येतो कसे आंध्राचा भाग येतो म्हणले. रामेश्वरला हनुमान भूतकाल करायचं ना, त्याच्या नगरवर राहायचं म्हणजे जवळच येऊन केरळ. आंध्राला खेटून केरळ आहे ना. तामिळनाडू तामिळनाडू शेवट केरळ आहे. मग काही तामिळनाडूचा भाग असतो किंवा केरळचा भाग काय केरळ तामिळनाडूचा असा काही भाग असतो पाहिजे. ती तिथल्या उल्लेखाप्रमाणे. तरी बाय तेथे गमनस्ते राज्याशी करावी मज लक्षणं, लक्षूणं तेथे नातळे पुरुष प्रवेश पूर्ण परत्र भूमी तो बारे झाले तुझे दर्शन, तुझी आहे माझे कारण. मजमस्तकीचे ओझी उतरणे तुझे हातिया होईल. राय म्हणायला लागले माझ्या डोक्यावर काही ओझा आहे बाबा, मी कोणाला शब्द दिलेला आहे तेव्हा आता मच्छिनाथा तेवढं तुला पूर्ण करावं लागेल. यावरी बोले मच्छिनाथ कैसा झालाशी ऋणी व्यक्त, सर्व कामाती वाई सूत सांगू पांग निरोगी. निर्वणे उद्रमा रामाचे घडले दाशी आम्हान, सीता शुद्धी पावणी उपमा लंकापती मारविला. तरी सीता घेऊन अयोध्येशी जाता, परी सीतेच्या कामना वेदी पिता हे दाशत्व मारुती करता. महिलाजी हा एक तरी हा सोवा संपूर्ण संपन्नम, कांता धन सुख एक सदनम. जरी तुले सुख संसारी साधन कांती मागे होत असे, तरी या मारुतीशी कांता करून भोगवू सुख संपन्न. मग ब्रह्मचारी मग भाषण माने करील की नाही. तरी या देवचनी ग्रस्ताश्रमी करावा वायुनंदन अशी स्थितीने कल्पवून पाचारिले अम्हा ते. थोडक्यात सीतामाईची सीतामाई ते राम सीता ज्यावेळेस इकडे अयोध्याला आल्यानंतर मग मारुतीनं खूप एक चांगलं काम केलं आहे म्हणून एक सीतामाईच्या मनामध्ये एक भावना निर्माण झाली की आता आपण सगळं संसारिक आहे, तर मग मारुतीला संसारिक करू, मारुतीचे लग्न करून देऊ अशी सीतामाईच्या मनात कल्पना आली. ग्रस्त आश्रमी करू बाबा मारुतीला मी जवळही बैसून कारण मारुतीने खूप मोठं काम केलं त्यावेळेस. मारुती आता बाबा शंकराचा अवतार. शिव महापुराणामध्ये शंकराचे बरेचसे अवतार, ही 12 ज्योतिर्लिंग सुद्धा हे अवतारच सांगितले. 12 ज्योतिर्लिंग हे सुद्धा अवतारच आहे. आशुस्तामा सुद्धा शंकराचाच अंश. आणि मारुतीचे याची मात्रा शंकराचे अवतार. महारुद्र अवतार हा सूर्यवंश. तरी या ते वचने गुण व्रताश्रमी करावा नंदनाची शेतीने कल्पवणी पाचारिले अम्हा देवी.
जवळी बैसोन स्नेहाने स्वकरे मग मुख पुरवाळून म्हणे बा मारुती तू धन्य तिन्ही लोकी अशी पहिली तरी बा माझे एकमागणे देशील तरी उत्तम मानेन यावरी तू ही नकार मजला गुण देणार नाही सहसाई. सीतामाईने मारुतीला बोलवलं आणि मारुतीला म्हणाले मला आधी तू वचन दे मी काय जे सांगणार आहे ते. उदार विचिता पुला प्राणम परी नकार न देती वाचे करुणन शिबिरायने कपोताकाने मासुदे भेटती काही श्री अवतार कीर्ती बालाजी धरे या चकाहाची तन्ने त्याच पंक्ती तुयसती कपिंद्रान ऐशैकता जननी वचनन परम कोशला वायुनंदन म्हणे मायो कामना कोणोदित करी देईनी म्हणे कर्तल भाष्यम देशी आपल्या सद्भावाचा तरी मग कामाने ठेव सदृश्य करीन उजवारे मग करी कर कोणे शेवटी म्हणे मागाती कामना भोवती देवी देन चित्त संतुष्टी मिरवीन जननी. सीतामाईला वचन द्यायला तयारी केली मड दिलाय पण मग पुढचं काय कशा करता वचन देईल पण त्या अगोदर वचन घेऊन टाकलं. तेरी म्हणे म्हण मम कामना तुवा आचरावी ग्रस्ताश्रमान कांता करुणी संसार उपमा सर्व सुख भोगावे. सीतामाई म्हणायला लागले बाबा माझी इच्छा आहे तू ग्रस्ताश्रम शिकवाला आणि अगोदर वचन घेऊन टाकलं. ऐशी ऐकता वाघमटी सप्रेम घोषला आपल्या पोटी रामवदन चित्त हिमपुटी परम संकटी पडेला. मग न देता मातेशी काही उत्तर येऊन बैसला रामासमोर परिचित कोमित मुक्तंद रघुतमे पाहिला. मग जवळी पाचारुणी हृदयी देतारी दयाळाई म्हणे बाळे तुझा व्यर्थ केली मुखचंद्र वाळला. आणि सीतामाईला वचन दिलं परंतु इकडे रामाकडे आल्यानं ते नाराज झाले. नाराज अवस्थेमध्ये मध्ये प्रभू रामचंद्राकडे आले आणि प्रभू रामचंद्र ओळखलं हे कमुंदर यांचा चेहरा कावर सुकला काय झाला म्हणून प्रभू रामचंद्राने मारुतीला विचारलं. मग प्रांजा सर्व कथन श्रीरामाचे निवेदन मी असतो मी करून या परी अंत साक्षर गोकुळ टिळक म्हणे वायान माणी दुःख श्री राज्याच्या स्त्रिया सकळी कांदा राम म्हणे बाबा काय तू नाराज होऊ नको. आता तुझी काय जी अवस्था आहे ती मला माहिती आहे परंतु त्या श्री राज्यातल्या ज्या काही स्त्रिया आहे ना त्या सगळ्यात तुझ्या बायका समज. तरी बायाचे ऐककथना कृत त्रेता द्वापार कली कृत त्रेता द्वापार आणि कली चार पूर्ण या चोहोयुगाची म्हणती निपुण चौकडी एकही असे तरी बायच्या चौकड्या किती 396 99वा मारुती आपल्या विषयी जाताना बोलती निकी तुझे माते चौहो चौकड्यावरती जन्मा येणे आहेची म्हणजे अनेक चौकड्या झाल्या हे त्यावेळेस हे सगळे जन्माला आलेले होते. तरी बा अशा चौकड्या किती 396 बोलते निकी तुझे माते चौहो चौकड्यावरती जन्म येणे आहेची मी 99वा राम ठेकी रामाई 99 आणि तू ही 99वा मारुती आणि लंकाधीश याचे नेती 99वा असे की रामचंद्र होतो. यावेळी 14 चौकडाचे राज्य रावण करील ऐसे बोलती वचन परी 14 अंकीचा आकडा मागून आखणेला विधिनी दो. मग उरलावरील चतुर्थ तितक्या चौकड्या राज्य करीत परी सांगया कारण त्यातून आपण मारोने तसे. मग आपल्यावरी श्री राज्यात जाणे लागे मारुती तुटे तरी वा पाळी तुझी निश्चित आली आहे भोगिका. मग तुला श्री राज्यामध्ये जावं लागतं. ऐसी म्हणता श्रीराम वहिला मग म्या त्याती प्रश्न केला. मारुतीराने प्रश्न केला मी दृढ का सुखी आहे मधला भेटी केली कामरती. मग राम म्हणे वाबा ओढवली आजपासून असे मारुती त्याच्या भूकारे स्वासंगती गरोदर होती त्या स्त्रिया आणि तुझ्या त्या भूकाराने येथील त्या श्री राज्यातील स्त्रिया गरोदर होती. तरी तू सकाळ संशय सांडोणे शैले देशी गरी गमनम शैले देश श्री शैले
दुसरी गेले हा. आंध्रामध्ये. मग त्यावेळेस आता राज्याच्या सीमा काही आता बदल झाले असतील. श्रीशैल्य म्हणतात म्हणजे श्रीशैल्यम पासून केरळ या घटनामध्ये श्रीलंका असतो. श्री शैलीदेशी गरिमा म्हणून शैलीदेश म्हणायचे त्यावेळेस. तुझे ब्रह्मचारी पण ढळणार नाही महाराजा, तुझं ब्रह्मचारी पण ढळणार नाही. अशी वार्ता होता निस्तैकी मग म्या स्वीकारिले शैल देशाप्रती. एवढे तेथी श्रियांपती मीनकाना मेघाली. तिथे पृथ्वीची देश वार्ता की पुरुष कांता देशो देशी उभयतर मत आले स्वैच्छे. देव दानव मानवा सहित पशु पक्षी नागरात सकळ स्त्री पुरुष वैता इंद्रिय सुखे सुखावती. कामते मंधना कारण अतिशयर्पती का जाणून म्हणे विचारन परमचित्ती. मग तिने मांडले अनुष्ठान माझी काम की प्रत्यक्ष होणे वायुनंदन रती रत्नार पूजा. ऐसा कामोरून चित्ती वैसी वैसली शेदुळ तपा प्रती. मासा तोडणे कुंडे होती मनामी अर्पित असे. ऐशी लुटले 12 वर्ष सकाळीले शरीर मास मंगती पाहुणे अति पुरुष प्रसन्न झालो मी तिथे. परी तिथे होता माझी भेटी पदी मोडी घालो नेहमीची. म्हणे अर्थ जो दबावला पोटी तो सिद्ध करी महाराजा. मग ती विचारिता माझा विचारिता झालो तिथे. ती कवन कामना सरिता भरती मद सांगणे रसाती सुख समुद्रा मिळवी. ऐसे ऐकता वचनोत्तरम म्हणे महाराजा वायुकुमारम तुझे श्रिया गर्भिणी समग्र भूमी मिळती महाराजन. ते तू सकाळांचा प्राणेश्वर स्मरा ओपी भूकारम तरी ते रचिनाळ सुख पावी सकाळी. हरिनांद गोदा मुंदा सुखासनन मैथुन रती धरी कामणन. ही मार्ग सकळ देश कारणन स्वर्ग मृत्यू पाताळे. तरी काम कर्मामुचेची उखटन स्वप्ने दिसे नाहीसा पाटन. तरी तू स्वामी आमचा लोटते सुखम महामिरेकन. ऐशी वदता स्त्रिया भूषणी मी बोलिलो ती लागून की मी उर्धव रेता जन्मा होणे दृढ कासोटी विराजलो. मारुतीला सांगताय ना मी जन्मवासूनच दृढ कासोटी बनवलेला आहे आणि उद्धव रेता बी आहे. जे की उदय झाले जठरी अंजनी ते उदया दृढ कौपिनी. माती प्राप्त शुभांनी कनक कासोटी असे. तस्मात दृढ इंद्रिय संपत्ती ढाळे लागले भांडार ग्रंथी. तेने इंद्रिय व्यवहार जगा माझी इंद्रिय म्हणून कामा उदगमन ससत्तरती काम द्रुमम. तुम्हा स्त्रियांचा श्रम शांततेने उपावते. तरी तत्वपाचा श्रमध्वजा चिन्नगरी विराजूजा. ते चित्त दैवं नरती काजा कामस्ती पुष्टे. म्हणून चिन्ह हे कोण करी तो प्रत्यक्ष कवी नारायण. तत्वपाचा कामी वैसोने फलग्ने होईलती. ऐशी बोलणे तीर्थवरती तुष्ट केली सकामारती. तरी तू जावणी मनोरथी तुष्ट करी महाराज. तिरुमणे ऊर्ध्वरेता माते कार्य हे निरूपिता ते ब्रह्मचार्यत्व समोरुतन. पंचबले दैलन तो मी तो उदास कामशक्ती. नोही म्हण तीरणात पंथी जती नानी जगच्छाती जगा माझी बोलो. तरी अशी तू कर मराठी माती घडून एका जेठी मग वाग्देवता. निंदा दिवटी होणे जगी मिळेल. यावरी अनेक सिद्ध जगी नागपंथी आहेत योगी तेही योगपंथी ते प्रसंगी. विटाळ माझा करतील तेव्हा श्रीसंगला श्लाघ्य भारम. अपकृती चिरट भांडार सर्व विनाशी मोहनास्ती करावे हे वाटेना. स्त्रिया संगे बहुत नाडले अपकृती जगे मिळवले यानी. सर्व सुकृतांजवले इथे पोते हे ते वाताचे.
पाहे अमरेंद्र झाला भग्न चंद्र मिळवला कलंके करुणे समूळ राजविनाश रावण श्रीलोभे नाडला तो पिरी सुताची ब्रह्म कासोटी ती ही क्षणमात्री झाली सुटी 60 पुरी निर्मून कोटी दैनी भाजावरी याची नीती तदा तात कर्म प्रवाही कन्येरतम विधी ऐसे नामोची तन अति अविधीपणे उडविले पहातपी तो त्र्यंबकम कपिया माझे असे अर्कम परी कामदरी असतोदकम भिल्लनी उदधी दुत्तलान कन्ये तपोजी घी काम रंगेच्या करुण पोटी अंजवून तपघेन रोटी कन्याची मिळवत असे ऐसा विश्वमित्र तो मित्र झालान याची नीतीवरची ही मला हा तरी वन्नी कामदरीलान व्याघ्र भयानंदरीशी ऐसे कोणी मच्छिंद्र वचन म्हणे बारे योध माझी अनादी रहाटी भो भोगिता निरो जय श्रीरामी मजला कथिले नव्याण्णव मारुती असे हे बदले त्या कन्ने तुम्ही भले 99 सती तरी अनादी रहाटे भोगिता झाला भामिनी 20 कोटी मानिना कोटी किरती अर्पम मिरवेरम या घटना अशा जन्मोजन्मीच्या 99 संदर्भ सांगितलं त्यांनी अनेक वेळेस सृष्टी प्रलय झाली पुणे सृष्टी निर्माण झाली पुन्हा ती सगळे देवदेवता आले पुन्हा आले पुणे गेले अशी 99 अशी नवीन काही नाही जुनच आहे थोडक्यात अशी सममणे वायुसूत प्रसन्न केले चित्तदैव मंगरद चिन्हनाथादे बसे कैसे शुक्रे अमित्र सूतान प्रसन्न होण जित्तदैता की देवणी मंत्र संजीवनी अरतान प्रभू लागी निर्मळान देवी अमित्र प्रजा राज स्थापिले भक्ती काजा नेनो विभीषण शत्रुनुजान केला सरता चिरंजीवन तन्ने घात बोसू नेनो ने काम शरापासू पुकारते समयासु अंजनी सूत्र पैकीला मन करुणे नमन नमन अवश्य पणे क्रेतागमन अदृश्य पावणी वायुनंदन चिन्हनाथा सायरान सहज चालला मही पाठी अरती ही इंगळा द्यावी भीती ऐशी गमवणे तया वाटी देवनिया पोचला इंगळा देवी कोण म्हणतो पाकिस्तानमध्ये आता इंगळा देवी इकडे आले मग आपले मच्छिंद्रात म्हणजे केरळ पण असं इकडं मुंबईला आले हिंगळादेवी मी पाकिस्तानमध्ये मूळ स्थान हिंगळादेवीच्या ठिकाणी मंदिर असतील तो ते शक्तीद्वारी रक्षक असती हिंगळादेवीकडे गेली मच्छिना रक्षक असतील दक्षाचार्य अष्टभैरव कृतांत सगळी जिंकू पाहती कृतांत आणि शतकोटी चामुंडा शंकिने प्रचंड त्याजी तीव्र ब्रह्मण्डाग्रासू पाहती कृतांतपणी यावरी प्रणव बहु कर्कषण्ण पर्वत विशेषण त्यात अगराती सावधीरीशन येऊ म्हणताती पण हे ते अर्णव सहज बोली परी नेटे वृत्तांताची वैशी पालिंकी पुरवी दानवांनी अनुने ठेविले भये माया त्या ठाई की ते अर्णव पाहत असत तेची देवतांचे तेजन रोणी जाय मोडे मानन नको नको म्हणून कंटकवन जाळ्या संधी भयानक सावधे अपार मान्य पादाक्षणे कामना बुद्धी विरोमी जाय तत्काळ तेथे न पाय वायुनंदन परम भय भीतमन कृतांत पत्नीचे कानन बक्षील पळवणी पळवले अस्वायची वात गोष्टी मित्रो देल प्रंबाडे की ते संचरता रश्मिदाटी ग्राशील काय एवण ते करे कानन पाहतान रश्मी संचरना ते सहितान ऐशी कानन वार्ता संकट भयाचे स्थान चित्ताले ते सिद्धमणी रावण संचरेल आपला प्रतापी गौरवती कथा देव श्री गुरु महाराज
तरी सुनती जीवितम प्राचीन करू कथामृतम मंग भव रोगाचे अपार भरिते दुःख प्रेषणांदेना हा ग्रंथ केवळ चिंतामणी हैल चित्ताची काळजी मिळवून जैसे रुंचिक दंशाला होणे विशेषी महाराजा तरी होणे सदविवेक सांडला कुटील वनितर्क निंदा दोष विघ्न वाहतुकन सेवो नका ससाई निंदशक्ती प्रापिनी अतिरजक नीच वदनी पयमची माय बहिणी पवित्र करीत अमुते जो या निंदेशी प्रतिपाळित तो सदा तुमचा स्नेह विगुडम पातक मळाचे क्षारण करील वारंवार नरारी वंशी माधव स्नेह करी निंदकाशी बहुत आयुष्यची त्या मानवाची उपकारी म्हणून तरी असो आदर श्रोते तुम्ही न वैसाळ त्या पंक्ती मारून कुमातीची विनंती वारंवार करीत असे स्वस्ती श्री भक्ती करा साधन मोदेश कावे तृतीय अध्याय श्री कृष्ण परमस्तु शुभम भवतु शिरस्तु श्री गणेशानुजयाची तुणानिधी अगमहो जविषा बुद्धी सकल मुनिमास सदयनंदी उद्यान वाटे नंदाची ते योगी मानस रंजनी पंढरी श्यामृतकनी पुंडलिकाच्या आराध्य रुक्मिणी स्वामिनी उभी असाची विटेवरील संविदिसी परिगीतकं बहुठक चित्त चालकं भक्त मानस भावहारकं शिनार सुप्रोनिधी हरिपहा कैशी बका समान नासा भागी दृष्टी देऊन कोणी म्हणेन गरीबावानं चांगलपणा दिसत जाईल परी ही अंतरीची गुण नरारी मानू एकची जाणी भक्तीविषयी लंकट वासना म्हणा माझी हुट हुटी पुंडलिकावर दे हरिठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की नवनाथ महाराज की जय अवधू चिंतन श्री गुरुदेव दत्त 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 सर्वो जनार्दन स्वामी महाराज की जय।